नमस्कार मित्रांनो, टेक्नो मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण PC मध्ये या लॅपटॉपमध्ये हार्ड डिस्क आहे किंवा SSD आहे हे कसं ओळखायचं ते आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला रन कमांड ओपन करायची Windows+R प्रेस करून. यामध्ये आपल्याला DFRGUI ही कमांड टाईप करून ओके करायचे. ओके केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असे ड्राईव्ह येतील. या ड्राईव्ह समोर तुम्हाला इथे मीडिया टाईप दिसते बघा. मीडिया टाईप म्हणजे तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क आहे किंवा SSD आहे म्हणजे सॉलिड स्टेट ड्राईव्ह हे आपल्याला इथं दिसेल तुम्हाला. हे पहा मित्रांनो, म्हणजे C ड्राईव्ह मध्ये SSD टाकलेली मी आणि बाकीचे जे ड्राईव्ह आहेत ते हार्ड डिस्क आहेत. म्हणजे मित्रांनो, हे कशासाठी उपयोगी येते? जर तुमच्या PC आणि SSD असेल तर विंडोज आणि सॉफ्टवेअरमध्ये सॉफ्टवेअर लवकरात लवकर रन होतात, म्हणजे लवकरात लवकर ओपन होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.